नमस्कार. शासनची या YouTube चॅनल आप सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे सरकारी कर्मचारी 18 महिने महागाई व थकबाकीबाबत आताची मोठी बातमी. त्या संदर्भात या एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आता पाहणार आहोत. तत्पूर्वी मी आपल्याला सांगू इच्छितो, आपण चॅनलवर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात चला. आजची अपडेट सविस्तरपणे समजून की चला सुरू करूया. केंद्रीय सरकारी कर्मचारी पेन्शनधारक ज्याची अनेक दिवसापासून प्रतीक्षा करत होती ती आता संपणार आहे. केंद्र सरकार लवकरच कर्मचारी खात्यामध्ये रखडलेली थकबाकीचे पैसे जमा करणार आहे. त्याचा फायदा 1 कोटी अधिक कुटुंबियांना होणार आहे. याशिवाय सरकार फीडबॅक फॅक्टर देखील वाढवणार आहे. ती एक मोठी भेट असेल, ज्यानुसार सरकारकडून कर्मचाऱ्यांना 2 मोठ्या भेटवस्तू मिळू शकतात. असे झाले तर हे वर्ष खूप भाग्यवान ठरेल. लोकसभा निवडणुकीपूर्वी सरकार हे 2 मोठे निर्णय घेऊ शकते. ही एक मोठी अंदाजी बातमी असेल अशी चर्चा आहे. सरकारने अधिकृतपणे काही सांगितलेले नाही, मात्र मीडिया रिपोर्ट्समध्ये लवकरच असा दावा केला जात आहे. इतक्या महिन्याची थकबाकीचे पैसे खात्यात येईल. केंद्रातील मोदी सरकार केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या खात्यात 18 महिने थकबाकीचे पैसे जमा करणार आहे. त्यामुळे लोकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्यामुळे कर्मचारी खात्यामध्ये मोठी वाढ होणार असून ही मोठा बूस्टर डोस ठरणार आहे. 18 महिने महागाई भत्ता थकबाकी पैसे जमा होतील, हे एक मोठी आनंदाची बातमी असेल असे मानले जात आहे. कोरोना संसर्गाच्या काळात केंद्र सरकारने 1 जानेवारी 20 ते 30 जून 21 या कालावधीत थकबाकीचे पैसे पाठवले नाहीत. त्यानंतर कर्मचारी सातत्याने मागणी करीत आहे. आता सरकार लवकरात लवकर मंजुरी देऊ शकते असे मानले जात आहे. फीडबॅक फॅक्टर इतका वाढेल. केंद्र सरकार लवकरच केंद्रीय कर्मचारी फीडबॅक फॅक्टरमध्ये देखील वाढ करू शकते, ज्यामुळे किमान मूळ वेतन विक्रमी वाढ होईल. असे मानले जाते की सरकार फीडबॅक फॅक्टर 2.7 पट वरून 3 पट वाढवू शकते, जे मोठ्या वाढीसारखी असेल. अनेक लाख कुटुंबियांना याचा फायदा होईल. ही एक मोठी भेट असेल असा विश्वास आहे. सरकारने यावर अधिकृतपणे काही सांगितलेले नाही, मात्र मीडिया रिपोर्ट्समध्ये हा दावा केला जात आहे. महागाई भत्ता देखील वाढेल. मोदी सरकार लवकरच केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या डीए मध्ये 4% वाढ करणार आहे. त्यानंतर डीए 50% पर्यंत वाढेल, त्यामुळे मूळ वेतनात लक्षणीय वाढ होईल. मात्र सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना 46% डीएचा लाभ मिळत आहे. तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी 18 महिने महागाई भत्ता थकबाकीबाबत अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे. जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेत नवीन अपडेट मिळण्यासाठी शासनाच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.